मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे प्रीती अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर। मागील व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता हा एक आपला टॉपिक सुरू केलेला आहे। त्यामध्ये आपल्या बरेचसे बुद्धिमत्तेचे जे काही सिद्धांत आहे ते आपले झालेले आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गार्डनर याला बघणार आहोत। गार्डनर हा जो सिद्धांत आहे, गार्डनर यांचा जो सिद्धांत हा फार महत्त्वाचा आहे आणि हा पेपरमध्येचा प्रश्न येतो। बघा, गार्डनर काय म्हणतात की त्यांनी बुद्धीचे जे वेगवेगळे पैलू आहे हे सांगण्यापेक्षा त्यांनी काय केलं, मेंदूच्या कार्यप्रणालीवर आपले लक्ष केंद्रित केले। ओके, जसं आता स्पियरमन म्हणतो की द्विघटक आहे, थर्स्टन म्हणतात की 7 घटक पट्टी आहे, म्हणजे प्राथमिक मानसिक क्षमता समूह आहे, पर्ल फॅक्टर थिअरी, आणि जे.पी. दास म्हणतात की बाई 5 सिद्धांत आहे। म्हणजे असं त्यांनी काय केलं की बुद्धीच्या वेगवेगळ्या पैलूवर लक्ष देण्यापेक्षा मेंदूच्याच कार्यप्रणालीवर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले। आणि त्यांनी हे सुद्धा त्यांच्या संशोधनातून स्पष्ट केले की मेंदूच्या एखाद्या विशिष्ट भागात जर समजा काहीतरी म्हणजे इजा झाली किंवा काही प्रॉब्लेम झाला तर त्या भागातून जी काही बुद्धिमत्ता येते त्यावर विपरीत परिणाम होतो, असं गार्डनर यांनी आपल्या अभ्यासाअंती स्पष्ट केलेलं आहे। ओके, आता गार्डनरने ज्या विविध प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्या त्या आता आपण बघू। सगळ्यात पहिले त्यांनी सांगितलं भाषिक क्षमता। बघा, भाषिक क्षमतामध्ये काय की भाषा निर्मिती झाली, भाषा वापर झाले, शब्दाचे अर्थ, आवाजातील चढउतार, भाषेची कार्य जाणून घेणे, हे सगळं म्हणजे तुमचं भाषा। आता जर आपण उदाहरण घेऊ, जसं लेखक झाले, पत्रकार झाले, कवी झाले, हे काय करतात, यांना भाषा निर्मिती, यांना भाषेचा वापर, कुठला शब्द कुठे वापरायचा, काय कसं वापरायचं की आपलं आणखीन चांगल्या प्रकारे दिसलं पाहिजे, हे त्यांना ही जी शैली आहे ना ही त्यांना बरोबर अवगत झाली असते। तुम्ही कविता पहा, किती समर्पक आणि माफक शब्दामध्ये ती कविता असते, है ना। म्हणजे त्यांना माहिती असते की नेमकं काय कुठे वापरायचं, कुठं यमक वापरायचं, है ना, कुठे रायमिंग करायचं, म्हणजे बरोबर त्यांना माहिती असते। हे झाली भाषिक क्षमता। त्यानंतर बघा, संगीत विषयक बुद्धिमत्ता। आता जे काही संगीत क्षेत्रात जे काही महारथ धारण केलेले कवी आहे, जे काही गायक आहे, त्यांना बरोबर संगीतातील नाद आहे, ताल आहे, लय आहे, स्वर आहे, वादन, गायन, नवीन रागाची निर्मिती करणे याबद्दल पूर्ण नॉलेज असते, है ना। म्हणजे त्यांची संगीत विषयक जी बुद्धिमत्ता आहे ती खूप स्ट्रॉंग प्रकारची असते। आणि याच्यामध्ये आपण गायक वगैरे घेऊया, ठीक आहे। त्याच्यानंतर जे गाणे तयार करतात ते, ओके। त्यानंतर बघा, तर्क व गणितीय बुद्धिमत्ता। आता याच्यामध्ये कसं आहे की तर्क व संख्येबाबतच्या क्षमतांचा यामध्ये समावेश होतो। त्यानंतर बघा, शरीर गती कुशलतेबाबतची क्षमता। मग आता स्वतःकडून होणाऱ्या जे काही विविध हालचाली आहे त्या हालचालीवर कुशलतेने नियंत्रण ठेवण्याचा, वस्तू कौशल्यपूर्ण रीतीने हाताळण्याच्या क्षमतेचा या समावेश होतो। जसं त्यामध्ये तुमचा अभिनेता झाला, क्रीडापटू झाला, नर्तकी झाला, कसं विशिष्ट प्रकारे हालचाली करून किंवा विशिष्ट आपल्या शरीरावर नियंत्रण केलेले असते अशी, आणि असं नियंत्रण करून ते काय करतात की योग्य प्रकारे आपलं परफॉर्म करतात, है ना। हे झालं शरीर गती कुशलतेबाबतची क्षमता। त्यानंतर आहे तुमचा अवकाश विषयक बुद्धिमत्ता। अवकाश विषयक बुद्धिमत्ता म्हणजे काय की दिशा, ध्यान, त्रिमिती संवेदन यातून ही बुद्धिमत्ता व्यक्त होते। उदाहरणार्थ तुमचं शिल्पकार आणि मूर्तिकार, तसं मूर्तिकार असते का शिल्पकार असते, त्यांना बरोबर माहिती असते की कशा प्रकारे कुठला आकार द्यायचा मूर्तीला, कशा रीतीने करायचं, म्हणजे त्यांना दिशा, ध्यान, त्याच्यानंतर त्यांना त्रिमिती संवेदन बरोबर अवगत असते, हे है ना। आणि यातूनही बुद्धिमत्ता म्हणजे व्यक्त होते। त्याच्यानंतर स्वज्ञानात्मक बुद्धिमत्ता। स्वज्ञानात्मक बुद्धिमत्ता इंटरपर्सनल आणि इंट्रापर्सनल दोन वेगवेगळे आहे। तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, म्हणजे त्याच्यामध्ये काही डिफरन्स आहे तो तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, ठीक आहे। बघा, याचं जर तुम्ही इंग्लिशमध्ये लक्षात ठेवलं समजा, म्हणजे भाषिक म्हणजे लिंग्विस्टिक झालं, है ना, हे संगीत विषय म्हणजे म्युझिकल झालं, हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तरी सुद्धा सोपं जाईल तुम्हाला, ठीक आहे, लक्ष द्या। आता बघा, स्वज्ञानात्मक म्हणजे इंटरपर्सनल। आता बघा, स्वतःच्या भावभावनांची तसेच गुण दोषांची जाणीव करून घेणे स्वज्ञानात्मक बुद्धी याला म्हटलं जातं। जसं तुमचं आपले ऋषी मुनी झाले, है ना, हे यांना कसं स्वतःच्या जाणीवांची, स्वतःच्या गुणदोषांची त्यांना जाणीव आहे, ते त्यांनी आपले जे गुणदोष वगळले आहेत, है ना, तर त्याला म्हटलं जातं स्वज्ञानात्मक बुद्धिमत्ता। त्याच्यानंतर आंतरव्यक्तित्व संबंध विषयक बुद्धिमत्ता। मग आपल्या मनाचा कल किंवा आपल्या भावनेची स्थिती इत्यादीची जाणीव करून त्याला अनुसरून प्रतिक्रिया देणे म्हणजे तुमचं इंट्रापर्सनल, ठीक आहे। आता बघा, इकडे आहे एक निसर्ग विषयक जाणीव, याची क्षमता बघू। निसर्गातील घटकांची ओळख करून घेणे, वर्गीकरण करण्याच्या क्षमतांचा यामध्ये समावेश होतो। म्हणजे याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला निसर्गाविषयी ची वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे जे काही घटक आहेत त्या घटकाची जाणीव करून घेणे, ओळख करून घेणे, त्यांचं वर्गीकरण करणे यामध्ये याचा समावेश होतो। पेपरमध्ये जो प्रश्न येतो तो कसा असतो, तो तुम्हाला असं एक उदाहरण दिलं जाईल की अमुक एखादा व्यक्ती आहे किंवा एखादा विद्यार्थी आहे, त्याच्यामध्ये ह्या गोष्ट जास्त प्रमाणात आहे, नात गायनाविषयी त्याची आवड जास्त, मग कुठल्या प्रकारची बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये आहे,
अशा प्रकारचा प्रश्न येतो. प्रश्न सोपेच येतात, प्रश्न काहीच कठीण येत नाही. फक्त तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे ते सोडवू शकता. ओके, बघा मग एकदा परत थोडंसं हे करून टाकू, रिवाइज करून टाकू, म्हणजे तुमच्या लक्षात बसून जाईल. आज आपण गार्डनर यांचा बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत बघितला. गार्डनर यांनी बुद्धीचे पैलू किती आहे हे पहिल्यापेक्षा मेंदूच्या कार्यप्रणालीवर यांनी आपला लक्ष केंद्रित केले, आणि त्यांनी असं सांगितलं की भाई मेंदूच्या एखाद्या भागामध्ये जर दोष निर्माण झाला तर त्याच्यातून जी काही बुद्धिमत्ता येते त्या भागातून तिच्यावर प्रभाव पडतो, असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची क्षमता सांगितलं, असं भाषिक क्षमता सांगितलं, याच्यामध्ये काय भाषेविषयी ज्ञान, ओके, त्यानंतर भाषेचे आवाजाचे चढउतार, भाषेची कार्य, हे या क्षमतेमध्ये येते. इथे कवी झालं, लेखक झालं, पत्रकार झालं. संगीत विषयक बुद्धिमत्ता सांगितली, म्हणजे संगीताचा नाद, ताल, लय, ओके, गायन, नवीन रागाची निर्मिती करणे, संगीत विषयक. त्याच्यानंतर इथे बघा शरीर गती कुशलतेबाबतची क्षमता, म्हणजे स्वतःकडून होणाऱ्या विविध प्रकारचे जे काही हालचाली आहे त्यावर कुशलतेने लक्ष ठेवणे, कुशलतेने नियंत्रण ठेवण्याचे आणि वस्तू कौशल्यपूर्ण रीतीने हाताळण्याचा क्षमतेचा यात समावेश होतो. ओके, याच्यामध्ये मग तुम्ही नर्तक, नर्तकी, क्रीडापटू वगैरे घेऊ शकता. त्याच्यानंतर मग अवकाश विषयक बुद्धिमत्ता, याच्यामध्ये मग तुमचं दिशाज्ञान झालं, त्रिमिती संवेदन, यातूनही बुद्धिमत्ता व्यक्त होते. उदाहरणार्थ शिल्पकार झालं, तुमचं मूर्तिकार झालं. त्यानंतर स्वज्ञानात्मक बुद्धिमत्ता म्हणजे काय की भाई स्वतःच्या भावभावनांची, गुणदोषांची वास्तवेतून जाणीव होणे, म्हणजे तुमचं स्वज्ञानात्मक, याच्यामध्ये तुमचं आपल्या आध्यात्मिक गुरु यामध्ये येतात. त्यानंतर आंतरव्यक्तित्व संबंधाविषयक बुद्धिमत्ता म्हणजे काय की आपल्या मनाचा कल किंवा आपल्या भावनेची स्थिती इत्यादी जाणीव करून घेणे व त्याला अनुसरून प्रतिक्रिया करणे, म्हणजे तुमचं आंतरवैयक्तिक संबंधाविषयीची बुद्धिमत्ता. निसर्गविषयक म्हणजे काय की निसर्गातील घटकांची ओळख करून घेणे, वर्गीकरण करणाऱ्या क्षमतांचा या समावेश होतो. आलं लक्षात? अशा प्रकारे गार्डनर यांनी सांगितलेल्या बुद्धिमत्तेचा सिद्धांत आहे आणि वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्षमता. आय होप हा सिद्धांत तुमच्या लक्षात आला असेल. सिद्धांत सोपाच आहे, सिद्धांत काहीच कठीण नाही. सायकोलॉजीचे सगळे टॉपिक्स हे खूप सोपे आहे, काहीच कठीण नाही आहे. फक्त कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली की तुम्ही मतलब एकदम इझी वेनं तुम्ही पेपर हे सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पार्ट बघूया. थांबू आपण इथे. थँक्यू.